नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 19 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे. नुकताच इथिओपिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया ने कोणाला सन्मानित केले आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच इथिओपिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, ज्याचं नाव आहे द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया, याने सन्मानित केले आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथिओपिया या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. ते गेले असताना त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ओके. तर बघा, आणि हा पुरस्कार त्यांच्या जीवनातील 28वा पुरस्कार आहे. ओके, 28वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, नागरी सन्मान आहे. ओके. तर बघा, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. बघा, भारत आणि इथिओपिया द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान आहे आणि जागतिक स्तरावर त्यांच्या नेतृत्वाची जाणीव ही पुरस्कार देण्याची महत्त्वाची कारणे होती. ओके. म्हणजेच भारत आणि इथिओपिया या दोन देशामधील द्विपक्षीय संबंध जे आहेत ते बळकट करण्यामुळे हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ओके. तर बघा, नरेंद्र मोदी हे पहिले जागतिक राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांना हा सन्मान मिळालेला आहे. ओके. तर बघा, इथिओपिया या देशाचा पहिलाच हा जागतिक नागरी सन्मान आहे. ओके, जो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिल्यांदाच मिळालेला आहे. ओके. इथिओपिया देशाचा हा पहिलाच नागरी सन्मान आहे. ओके, जो की विदेशातील म्हणजेच दुसऱ्या देशातील नेत्यांना हा भेटलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे. भारतीय सैन्य अकॅडमी म्हणजेच IMA मधून ग्रॅज्युएट होणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच सई जाधव. ओके. सई जाधव या नुकत्याच भारतीय सैन्य अकॅडमीमधून ग्रॅज्युएट झालेल्या पहिली महिला अधिकारी बनलेली आहे. ओके. तर महत्त्वाचा प्रश्न ठरतो विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर बघा, नुकताच भारतीय सैन्य अकॅडमी म्हणजेच इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून ग्रॅज्युएट होणारी पहिली महिला अधिकारी सई जाधव बनलेली आहे. ओके. आणि ही घटना 93 वर्षाच्या इतिहासामध्ये, बघा, ही घटना 93 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिली वेळेस घडलेली आहे. ओके. आणि ते आर्मीच्या म्हणजेच IMA मधून म्हणजेच इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून डेहराडूनमधील प्रथम महिला ऑफिसर म्हणून इतिहास रचत आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. नुकतेच कोणते राज्य नक्षलवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? ओके. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे राज्य नुकतेच नक्षलवादमुक्त म्हणून घोषित केले आहे. ओके. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. ओके. चला प्रश्न क्रमांक 4 आहे. भारतातील पहिला टेबल टॉप रेड मार्किंग रस्ता मध्य प्रदेशामधील कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर कार्यान्वित करण्यात आला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे NH45, म्हणजेच ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, भारतातील पहिला टेबल टॉप रेड मार्किंग रस्ता मध्य प्रदेशमधील NH45 म्हणजेच नॅशनल हायवे 45 या राष्ट्रीय मार्गावर कार्यान्वित करण्यात आलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. भारताने कोणत्या नावाने आपला पहिला स्वदेशी 1.0 GHz 64 बीट ड्युअल कोर मायक्रोप्रोसेसर लॉन्च केला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच ध्रुव 64. ओके. ध्रुव 64 असं याचं नाव आहे बघा त्या मायक्रोप्रोसेसरचं. तर भारताने हा नुकताच आपला पहिला स्वदेशी 1.0 GHz 64 बीट ड्युअल कोर हा मायक्रोप्रोसेसर लॉन्च केलेला आहे. ओके. नाव लक्षात ठेवा तुम्ही, ध्रुव 64. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण.
पुढचा प्रश्न बघण्याआधी थोडक्यात माहिती बघूया त्याबद्दल. बघा, हा प्रोसेसर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग म्हणजेच CDAC मार्फत मायक्रोप्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत पूर्णपणे भारतात डिझाईन आणि विकसित करण्यात आलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चला प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. सलग पहिल्यांदा FIFA महिला प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न पुन्हा एकदा असतो, पहिल्यांदा नाही तर तिसऱ्यांदा आहे. ओके, तर बघा, सलग तिसऱ्यांदा FIFA महिला प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकला आहे? ओके, तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, एतना बोनमाटी. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. एतना बोनमाटी यांनी सलग तिसऱ्यांदा FIFA महिला प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकलेला आहे. ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे. बघा, 98वे अकॅडमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2026मध्ये सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी कोणत्या भारतीय चित्रपटाला शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, होमबाउंड. ओके, तर होमबाउंड या चित्रपटाला 98वे अकॅडमी पुरस्कार म्हणजे ऑस्कर 2026मध्ये सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी भारतीय चित्रपट होमबाउंड याला शॉर्टलिस्ट करण्यात आलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. वार्षिक द्विपक्षीय सागरी अभ्यास ज्याचं नाव आहे एकथा खालीलपैकी कोणत्या 2 देशांत आयोजित झाला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, भारत आणि मालदीव या 2 देशामध्ये वार्षिक द्विपक्षीय सागरी अभ्यास एकथा या नावाने आयोजित झालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण एकता या नावाचा सागरी म्हणजेच नेव्हीचा नौदलाचा अभ्यास कंडक्ट करत असतो. ओके, तर चला प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. गोवा मुक्ती दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर असणार आहे 19 डिसेंबर. ओके, तर आजच्या दिवशी आपण गोवा मुक्ती दिवस साजरा करतो. ओके, तर 19 डिसेंबर रोजी आपण दरवर्षी गोवा मुक्ती दिवस साजरा करतो. आणि बघा, हा दिवस 1961मध्ये गोवा, दमण आणि दीव पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाल्याच्या स्मरणार्थ पाळला जातो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 10 आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या कितव्या वर्षी दिल्लीमध्ये निधन झाले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, म्हणजेच 100व्या वर्षी राम सुतार यांचे वयाच्या 100व्या वर्षी निधन झालेले आहे. ओके, आणि ते प्रसिद्ध शिल्पकार होते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.